नेहरूनगर व सलगर वस्ती येथील शेतजमिनीचे दस्तामध्ये परस्पर फेरबदल करून मोबदल्याची रक्कम न देता शेतजमीन स्वतःचे नावे लिहून घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड व राजेंद्र तुकाराम थोरवे दोघे राहणार पुणे यांचा 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे मोहिते यांनी फेटाळून लावला। यात हकीकत अशी की रघुनाथ आनंदा रोकडे यांच्या मालकीची नेहरूनगर येथील शेतजमीन गट नंबर 15/8 व संदीप गोविंद रोकडे यांच्या मालकीची सलगर वस्ती येथील शेतजमीन गट नंबर 19/2 अ व 19/2 ब ही शेतजमीन दोघा भावांनी आरोपींना दिनांक 16 मार्च 2025 रोजी रजिस्टर खरेदी दस्तानवे लिहून दिली व सदर दस्त रजिस्टर कार्यालयात नोंद केल्याची झेरॉक्स प्रत त्याच दिवशी आरोपींनी फिर्यादीस दिली व फिर्यादीस मोबदल्यापोटी दिलेला धनादेश मुद्दामपणे व जाणून बुजून न वटविण्याकरिता पेमेंट थांबविले। त्यानंतर फिर्यादीने आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही। त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कायदेशीर कारवाई करण्याकरिता रजिस्ट्रार कार्यालयातून दस्तांची नकल काढली असता त्यामध्ये आरोपींनी खरेदी खताची रक्कम देणे टाळण्यासाठी परस्पर वर नमूद मिळकतीबाबत दिवाणी दावा प्रलंबित असल्यास तो निकाली निघेपर्यंत रक्कम देणार नाही असा मजकूर फसवून समाविष्ट केल्याचे दिसून आले। त्यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून जमीन बळकवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध रघुनाथ आनंदा रोकडे व संदीप गोविंद रोकडे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती व पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी प्रथम न्यायदंडाधिकारी येथे अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी फिर्यादीची शेतजमीन रजिस्ट्रार दस्तानवे स्वतःची नावे लिहून घेताना त्यामध्ये परस्पर बदल करून त्यात वाद असल्याचे दर्शवून दिलेला धनादेश मुद्दाम व जाणून बुजून पेमेंट स्टॉप केला असल्याचे व रक्कम न देता करोडो रुपयांची जागा हडपल्याने कोर्टाचे निदर्शनास आणून दिले व आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर होऊ नये या पुष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले। सदरचा युक्तिवाद व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोर्टाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी व सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गुजरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट PB लोंढे पाटील यांनी काम पाहिले।